करतोय। अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मला शेतकरी बांधव, माझी मायबाप जनता देते। कारण का तर गेल्या 30 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यामुळं त्या सत्ता असताना त्यांनी त्या ठिकाणी कुठलं काम केलेलं नाही आणि 100% ह्यावेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। कारण तर पिनूर गावामध्ये मी या ठिकाणी पाटकुल ते सातपुते वस्ती दरम्यानचा रोड चालू आहे, काय मागणी होती आणि काय पाठवणी होती आणि कशा कोणत्या निधीतून होता? या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून या ठिकाणी ह्या रस्त्याचं काम आज खडीकरणचं चालू केलेलं आहे। पाटकुलपासून 1 किलोमीटर डांबरीकरण झालेलं आहे, त्याच्या मोहर राहिलेला एक पॅच होता सातपुते वस्तीपर्यंत, म्हणजे एक 700-800 मीटर असेल। त्या 700-800 मीटरमध्ये खडीकरणाचं काम आज या ठिकाणी चालू झालेलं आहे। खरं तर ह्या माझ्या शेतकरी बांधवांना अतिशय त्रास होत होता आणि जाण्या येण्यासाठी वगैरे अतिशय कठीण परिस्थिती होती। तेच लोकांचे मला काय शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की असा आम्हाला पॅच करून द्यावा। गेल्या 6 महिन्याखाली सांगितलं होतं। 6 महिन्याखाली मी जिल्हा नियोजनला मंजुरीला हा रस्ता टाकला होता आणि त्याची मंजुरी आपल्याला गेल्या 8 ते 10 दिवसाखाली मिळाली आणि त्या कामाला आज आपण ह्या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या हस्ते नारळ फोडून ह्या ठिकाणी कामाला सुरुवात केली। या ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करतोय। कोण काय करतं यापेक्षा आपल्याला ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी, माझ्या शेतकरी बांधवासाठी काय केलं पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी मी गेल्या 3 ते 4 वर्षापासून या पाटकुल असेल, पाटकुल पंचकृषी असेल, त्या ठिकाणी मी सातत्यानं प्रयत्न करतोय। माझ्या पेनूर भागाचा विकास झाला पाहिजे, माझ्या पेनूरचा झाला, गावाचा झाला तर माझ्या पाटकुलमधला झाला पाहिजे, टाकळीमधला झाला पाहिजे, अशाच प्रत्येक गावामधला, म्हणजे झडपी गटातल्या 10 गावामधल्या असेल किंवा आपली 10 गावं सोडून एक जिल्हा प्रमुख या नात्यानं तालुक्यातला विकास असेल। हळूहळू आपल्याला जेवढं होतं तेवढं, आपल्याकडे काय कुठलं पद नाही, आपण काय झडपी सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, काही नाही। तर त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जेवढ्या काय अडचणी सुटलेल्या, भरतशेठ गोगावले असतील त्यांच्या माध्यमातून जेवढ्या काय रस्ता आपल्याला पाणंद रस्ते देता येतील तेवढं माझ्या मायबाप शेतकरीसाठी देण्याचा मी प्रयत्न करत आहे। पेनूर आणि पाटकुलसाठी आपण विशेष पाणीपुरवठा योजना देखील आणली होती। हो, 100% ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करून त्यांनी गुलाबराव पाटलाला सांगून पेनूर पाटकुल योजना या ठिकाणी जल जीवन योजना, केंद्र आणि राज्य शासनाची योजना असते, त्या योजनेमध्ये पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। गेल्या वेळेस बाईटमध्ये तुम्ही सांगितलं होतं की आमदारांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीची पुन्हा एकदा बैठक लागणार आहे। हो, एक आमदार साहेब आता सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईच्या दौऱ्यावरून आले की त्या ठिकाणी आमच्या सर्व मोहोळ तालुक्यातील जे विधानसभेला बरोबर होते ते सर्वजण ह्या ठिकाणी बोलवून आमदार साहेब त्या ठिकाणी बैठक घेतील। खरं तर विकास कामं मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र बघायला मिळते, त्या अनुषंगाने काय सांगाल आणि कशा पद्धतीने सामोरं जातं आणि एकंदरीत निवडणुका अगदी तोंडावर आलेत, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळेल असं वाटतं आणि कसा प्रतिसाद आहे? या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि मायबाप जनतेचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मी झडपी गटात फिरतोय। अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मला शेतकरी बांधव, माझी मायबाप जनता देते। कारण का तर गेल्या 30 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यामुळं त्या सत्ता असताना त्यांनी त्या ठिकाणी कुठलं काम केलेलं नाही आणि 100% ह्यावेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। कारण तर पिनूर गावामध्ये मी एक ग्रामपंचायत सदस्य असताना आता चालू सदस्यच आहे, जिल्हा प्रमुख आहेत, माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असेल, वरिष्ठ लेवलनं वरून आणलेला निधी असेल, त्या माध्यमातून मी पिनूर गावामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला आणि तेच मी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या झडपी गटामध्ये जातोय। आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून पाटकुलमध्ये देखील मी कामं चालू केले, टाकळीमध्ये केलेत, म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये थोडं मी देत गेलोय। पण माझ्या पिनूरचा 90% विकास झालेला आहे। आता राहिलेला उर्वरित पुढच्या वर्षामध्ये होईल, 1 वर्षामध्ये होईल। आता माझा पाटकुलचा झाला पाहिजे म्हणून पाटकुलमध्ये आपण गेल्या 3-4 वर्षापासून करतोय, टाकळीमध्ये करतोय। हळूहळू या झडपी गटातल्या 10 गावामध्ये माझ्या मायबाप जनता पायाला चिकूल न लागता गावात आणल्याशिवाय हा चरणराज चौरे स्वस्त बसणार नाही। मला आशीर्वाद आहे ह्या जनतेचा आणि मला 100% मला खात्री आहे, माझ्याकडे कुठला पुढारी नाही ना कुठला नेता नाही। माझी सर्वसामान्य शेतकरी मला बांधावर बसून कॉल करतो की चरण भाऊ माझा डीपी जळलाय, त्याला दुसऱ्या दिवशी डीपी देण्याचं काम ह्या चरणने केलं।
अनेक अडचणी असलेल्या, तहसीलमधल्या काय अडचणी असलेल्या, पोलीस स्टेशनच्या काय अडचणी असलेल्या, प्रांत ऑफिसच्या काय अडचणी असलेल्या, काय आरोग्याच्या समस्या असलेल्या, अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी मला गेल्या 3-4 वर्षामध्ये 100% सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला ह्या तालुक्यामध्ये कोण नेता नाही, जिल्ह्यामध्ये कोण नाही, माझा एकच नेता आहे, ते एकनाथजी शिंदे साहेब. त्यामुळं माझी मायबाप जनता, माझा सर्वसामान्य शेतकरी तोच माझा नेता आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी मी ह्या झडपी गटामध्ये काम करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये एकही रस्ता, आज तुम्हाला खडीकरण पाहायला मिळेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये हा डांबरीकरण झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि लवकरात लवकर ह्या 10 गावाचा विकास तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या माध्यमातूनच आपण ह्या तालुक्याला दावून देणार आहे, की पेनूर झडपी गट हा सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 गटामध्ये टॉपचा झडपी गट म्हणून ओळखला जाईल. ही मी खुणगाठ बांधून या ठिकाणी झडपी गटात करतो.